आमदार बबनराव शिंदे यांच्या प्रयत्नातून माढा नगरपंचायतीसाठी वार्षिक जिल्हा योजनेतून सन 2024-25 वर्षासाठी नगरोत्थान व दलितोत्तर योजनेतून 3.22 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली। माढा शहरात चिंचोली रोड ते गोटे वस्ती रस्ता, नांदकनाथ परिसरात सभा मंडप बांधणे, माढा सोलापूर शिवरस्ता ते माढा शेटफळ शिवरस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, कांतीलाल पाटील घर ते मंडई चौक पर्यंत इनलाईन व कॉन्क्रीट रस्ता, लिंगायत स्मशानभूमीसाठी अंतर्गत रस्ता, कुर्डवाडी रस्ता ते रणदिवेवाडी शेव पर्यंत डांबरी रस्ता करणे, वॉर्ड क्रमांक 9 मध्ये कॉन्क्रीट गटार करणे, धर्मशाळेसमोर सभा मंडप बांधणे, मार्कडवाडा येथे सभा मंडप बांधणे इत्यादी कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे। तसेच नगरसेवक चंद्रकांत गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त माढा शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून वॉर्ड क्रमांक 9 मधील नागरिकांना पाण्याच्या जारचे मोफत वाटप करण्यात आले। सदर पत्रकार परिषदेस माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे, गटनेत्या संजीवनी भांगे, नगरसेवक राजू उर्फ चंद्रशेखर गोटे, राष्ट्रवादीचे नेते सुभाष जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष शहाजी चौरे, माढा शहराध्यक्ष दत्ता आंबोरे, सचिन चौरे, औदुंबर चौरे, दर्शन कदम, विकास पवार, रणजित देवगुळे, अजित नाईकवाडे, शिवरंग गोटे उपस्थित होते। माढा शहराच्या विकासासाठी आमदार बबनराव शिंदे हे सातत्याने पाठपुरावा करून निधी आणत आहेत। माढ्यातील तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीसाठी 13 कोटी रुपये, श्री माढेश्वरी देवी मंदिरासाठी 3.5 कोटी रुपये, माढ्यातील किल्ल्याच्या विकासासाठी 2.5 कोटी रुपये असा 19 कोटींचा निधी या अगोदर दिला असून सर्व कामे प्रगतीपथावर आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।